आणि कृपा केल्यानंतर चिरकाळ असलेली आपली निद्रा संपली, सरली संपली. आता ही निद्रा काय? आपण का झोपले नव्हतो का? चिरकालाची म्हणजे खूप काळापासून असलेली निद्रा ही संपली. तेव्हा चिरकाळाची निद्रा म्हणजे आपल्या ठिकाणी आत्म्याबद्दलचा ज्ञान. याचं तुम्ही निद्रा म्हणजे झोप समजा. झोप नाही, झोप नेहमी येते जाते येते जाते येते जाते धरून झोपतो आपण, तर ती झोप नाही. निद्रा शब्दाचा अर्थ या ठिकाणी आत्म्याबद्दलचा ज्ञान. आत्म्याबद्दलचा अज्ञान याचा अर्थ असा की आत्मा आम्हाला पाहिलेला नाही आणि जाणलेला नाही आणि त्याचा अनुभव घेतलेला नाही आणि त्याचा साक्षात्कार झालेला नाही, त्याचं ज्ञान झालेलं नाही. त्या इतक्या गोष्टी आम्हाला नाही आत्म्याबद्दल. आणि हे आत्म्याबद्दलचं जे अज्ञान आहे त्याला निद्रा म्हटलेली. म्हणून काय काही गोष्टींची खुलासा करावा लागतो, त्यासाठी हे सांगावं लागते. आता गुरुपौर्णिमेचं पर्व नावाचं आणखी भजन आहे. त्या भजनाची कागद पण आपल्याजवळ आहे. ज्यांना वाचता येतं त्यांना द्या, आणि ते म्हणतील पौर्णिमा पर्व साधक शिष्यांना देत अनुभव. साधक शिष्यांना देत अनुभव. दीक्षा दिना समान अपूर्व. दीक्षा दिना समान अपूर्व. देतसे परमानंद. देतसे परमानंद. हा गुरुदेवासाठी एकच दिन. हा गुरुदेवासाठी एकच दिन. सर्व भक्तांनी ठेवावा राखून. सर्व भक्तांनी ठेवावा राखून. या दिवशी आश्रमात येऊन. या दिवशी आश्रमात येऊन गृह प्रपंच विसरावा. गृह प्रपंच विसरावा. करिता सद्गुरु पादुका पूजन. करिता सद्गुरु पादुका पूजन. होतसे शक्तीचे संचरण. होतसे शक्तीचे संचरण. भावावेशे मनाचे उन्मन. भावावेशे मनाचे उन्मन. विसरे देह भान. विसरे देह भान. ही गुरुपौर्णिमा देतसे स्मरण. ही गुरुपौर्णिमा देतसे स्मरण. गुरु नसती केवळ देह दान. गुरु नसती केवळ देह दान. गुरु म्हणजे गुरु तत्व. गुरु म्हणजे गुरु तत्व चैतन्य सर्व साक्षी. गुरु म्हणजे गुरु तत्व चैतन्य सर्व साक्षी. कोणी म्हणते गुरु नसती आश्रमात. कोणी म्हणते गुरु नसती आश्रमात. तेथे जाऊनी काय लाभत. तेथे जाऊनी काय लाभत. घरीच प्रतिमा पूजादी एकांतात. घरीच प्रतिमा पूजादी एकांतात. काही न सोडता. काही न सोडता म्हणजे संसार पकडता. बघा, जरी गुरु नसती सशरीर उपस्थित.
जरी गुरु नसती शरीर उपस्थित, परी गुरु शक्ती असे सर्व व्यापक, परी गुरु शक्ती असे सर्व व्यापक. ती गुरुभक्तांना मार्गदर्शन करीत, ती गुरुभक्तांना मार्गदर्शन करीत. असा ठेवावा विश्वास, असा ठेवावा विश्वास. उत्सव म्हणजे सर्व भक्तांचा उत्साह, उत्सव म्हणजे सर्व भक्तांचा उत्साह. सेवा भाव आनंदनी स्नेह, सेवा भाव आनंदनी स्नेह. येणे शांत होई मन आणि देह, येणे शांत होई मन आणि देह. श्रम जाती आश्रमात, श्रम जाती आश्रमात. बाह्य जग सारे अशांत, बाह्य जग सारे अशांत. आश्रमात मिळतसे निवांत, आश्रमात मिळतसे निवांत. नित्य निवांत स्थानी साधनेत, नित्य निवांत स्थानी साधनेत. आनंद मिळतसे, आनंद मिळतसे. प्रपंचात भरले अति दुःख, प्रपंचात भरले अति दुःख. स्वार्थ अहंकार द्वेष क्रोध, प्रपंचात भरले अति दुःख. स्वार्थ अहंकार द्वेष क्रोध. प्राणी मात्र झाले अति संत्रस्त, प्राणी मात्र झाले अति संत्रस्त. चिंताग्रस्त होई, चिंताग्रस्त होई. जीवन झाले असुरक्षित, जीवन झाले असुरक्षित. पदोपदी होती घातपात, पदोपदी होती घातपात. युग प्रवाह जातो वाहत, युग प्रवाह जातो वाहत. माया प्रकोप सर्वत्र, माया प्रकोप सर्वत्र. मानव झाला भ्रांत चित्त, मानव झाला भ्रांत चित्त. काही न कळे उचित अनुचित, काही न कळे उचित अनुचित. कसे रक्षावे आपुले जीवित, कसे रक्षावे आपुले जीवित. चिंता हीच रात्रंदिन, चिंता हीच रात्रंदिन. अशा विषम अशांत जगात, अशा विषम अशांत जगात. साधका एकची मार्ग दिसत. अशा अशांत, अशा अशांत जगात. साधका एकची मार्ग दिसत. मन करा हो संतुलित, मन करा हो संतुलित. नित्य करुणी साधना, नित्य करुणी साधना. आम्ही भाग्यवंत सर्व साधक, आम्ही भाग्यवंत सर्व साधक. साधन मिळाले दिव्य अलौकिक, साधन मिळाले दिव्य अलौकिक. साधनेने होई चित्त संतुलित, साधनेने होई चित्त संतुलित. अनायासे, अनायासे. चित्त होता पूर्ण शुद्ध, चित्त होता पूर्ण शुद्ध. सुख दुःखांनी राही अप्रद, सुख दुःखांनी राही अप्रभावित. तेणे लाभे शांती समाधान, तेणे लाभे शांती समाधान. सर्व काळ,
सर्व काळ म्हणून साधनी लावावे मन, म्हणून साधनी लावावे मन, वेळात वेळ काढून, वेळात वेळ काढून श्री सद्गुरूंचे करावे स्मरण, श्री सद्गुरूंचे करावे स्मरण, भक्ती भावे, भक्ती भावे. गुरु शक्ती सर्व समर्थ, गुरु शक्ती सर्व समर्थ, तीच असे सर्व जाणत, तीच असे सर्व जाणत. नित्यबोध प्रार्थना करीत, नित्यबोध प्रार्थना करीत, सर्वावरी कृपा करी, सर्वावरी कृपा करी, सर्वावरी कृपा करी. अशी ही आज गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेनिमित्ताने आपल्याला गुरु पौर्णिमा महिमा, महिमा म्हणजे मोठेपणा, महत्व. बऱ्याच वेळेला आपल्याला गुरु पौर्णिमा येते दरवर्षी, आपण ही पूजा अर्चा करतो, भजन ऐकतो, आरत्या म्हणतो आणि प्रसाद घेतो. परंतु या दिवसाच काय महत्व आहे हे अनेक साधकांना, अनेक भक्तांना माहित नसत. आणि या दिवसाचं जर महत्व माहित नसलं तर मग बाकीचे जे इतर उत्सव होतात जगामध्ये, तसं हा एक उत्सव होऊन गेला. उत्सव म्हणजे उत्साहाने खाणं पिणं, मजा करणं, असा हा गुरुपौर्णिमेचा दिवस नाहीये. गुरुपौर्णिमा आपल्याला फार शिकवायला येते. बघा आता ही श्री गुरुपौर्णिमा, ही श्री गुरुपौर्णिमा गुरु भक्तांना सांगे महिमा. ही गुरुपौर्णिमा जी आहे, हा जो दिवस आहे, हा आपलं महत्व सांगतोय तुम्हाला. ऐका तरी, गुरु भक्तांना सांगे महिमा. याहो या, याहो या आश्रमात. आता हा महिमा ऐकण्यासाठी तुम्हाला आश्रमात यावं लागेल ना. घरी बसून कसा महिमा कळेल? गुरुपौर्णिमेचा महिमा, मोठेपणा जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी आश्रमामध्ये यावं लागेल. याहो या गुरु आश्रमा, भावभक्तीने करावी सेवा. पहिली गोष्ट ही गुरुपौर्णिमा आपल्याला असं शिकवते की हा दिवस सेवा करण्याचा दिवस आहे. आणि सेवा ही दुसऱ्यांची करायची असते. स्वतःची जी सेवा असते ती एक प्रकारची चैन असते किंवा स्वार्थ असतो. हे तर खरं की नाही? परंतु जेव्हा आम्ही दुसऱ्यासाठी काही करतो तेव्हा तिला सेवा असं नाव आहे. तेव्हा गुरुपौर्णिमेचा पहिला आम्हाला धडा ही शिकवते की या दिवशी आश्रमात येऊन सेवा करायची. सेवा ही निरपेक्ष भावाची स्थिती आहे. आपण जगामध्ये पाहतो, लोक म्हणतात मी अमुक सेवक आहे. हे सगळे नोकरीदार जेवढे लोक आहेत ना, नोकऱ्या करणारे, ते म्हणतात आम्ही सेवक आहोत. अहो सेवक आहे तर मग त्या सेवेबद्दल काही मेवा घेता का नाही? तुम्ही पगार घेता ना, म्हणजे मग त्या सेवेचं किंमत तुम्ही पगारामध्ये घेऊन टाकता. मग ती सेवा कुठं झाली?
सेवा ही निरपेक्ष भावाने, निष्काम भावाने करावयाचं कर्म आहे. त्याच्यामध्ये अपेक्षा नाहीये मला याची आता अशी सेवा केली की मला हा असं देईल, हे अपेक्षा नाही. निष्काम भाव आहे त्या ठिकाणी, कामना नाही, कसली इच्छा नाही आम्हाला. अशी जी सेवा निष्काम भावाने काही न घेण्याची इच्छा, अशी जी सेवा असते तिला सेवा म्हणायला पाहिजे. आणि अशी सेवा आश्रमाशिवाय दुसरीकडे नाही. जगामध्ये ज्या सेवा 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 म्हणतात त्या खऱ्या सेवा नाहीयेत. पगार खाऊन पुन्हा आणखी काही जास्त मिळालं तर पाहत असत ते, तरी सेवाच म्हणतात. सेवा अशी आपली ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आश्रमात येऊन करावयाची जी सेवा आहे ती निरपेक्ष भावाने करायची. बघा या दिवशी काय प्राप्त व्हायला पाहिजे आम्हाला अशा सेवेनं. जेव्हा निरपेक्ष सेवा होते, सेवेमध्ये आम्हाला कोणताही स्वार्थ नाही, कोणती इच्छा नाही प्राप्तीची, अशी जेव्हा आमच्या मनाची तयारी होते त्यावेळेला त्या सेवेनं काय प्राप्त होतं ती गुरुपौर्णिमा सांगते. ज्ञान, भक्ती आणि विरक्ती. काय प्राप्त होतं आम्हाला? ज्ञान प्राप्त होतं, भक्ती प्राप्त होते आणि विरक्ती प्राप्त होते. तिन्ही महत्वाच्या गोष्टी. साधकाला या 3 गोष्टींची अतिशय आवश्यकता असते. त्याला जर ज्ञान नसेल, अज्ञानी असेल तर त्याला साधक म्हणता येईल. त्याला जर भक्ती नसेल, प्रेम नसेल, भक्ती म्हणजे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, त्याला भक्ती म्हणतात. ही भक्ती नसेल, आपुलकी नसेल तरी तो खरा साधक नाही. आणि नंतर विरक्ती. विरक्ती म्हणजे अनासक्ती, आसक्ती सोडणं. आसक्ती म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पाहिजेच असा जो चिकटपणाचा भाव असतो त्याला आसक्ती म्हणतात. घराघरामध्ये आम्हाला आसक्ती वाढत असते. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं, अशा तऱ्हेचा भाव आमचा घरांमध्ये राहतो. आश्रमामध्ये गुरु महाराजांचा आश्रम आहे, इथं आपलं काहीच नाहीये. हे जे सगळं निर्माण होतं ते गुरुकृपेने जे बसलेले सगळे आपले गुरु, यांच्या आशीर्वादाने, यांच्या कृपेनं हे सगळं निर्माण होतं इथं. आणि हे सगळं त्यांचंच आहे. मग त्यांचं असल्यानंतर ते माझं कसं होईल? म्हणजे अनासक्ती म्हणजे विरक्ती तयार होते. म्हणून आश्रमामध्ये यायलाच पाहिजे. आश्रमामध्ये सेवा केल्याने आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये विरक्ती येते, आसक्तीचा भाव निघून जातो. आणि विरक्ती येणं, वैराग्य येणं साधकाला अतिशय आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला संन्यास या असं म्हणणार. अरे विरक्ती ही एक भावना आहे, इच्छा आहे. म्हणून तो विरक्तीचा भाव, दुसऱ्यासाठी कर्म करणं, दुसऱ्यासाठी झिजणं, दुसऱ्याचा फायदा करून देणं, मला काही नको, माझं काही नाही असं म्हणणं म्हणजे विरक्ती आहे. बघा तुम्ही, खरा साधक असा असतो की तो म्हणतो मला काही नको, बघ तू घे, तुला गरज येणार तू वापर, मला नसलं तरी चालेल. असा जो भाव येतो त्याला विरक्ती असं म्हणतात, वैराग्य म्हणतात त्याला. आणि हे साधकाला असलंच पाहिजे. तर साधक आणि इतर सामान्य मनुष्य याच्यामध्ये काय फरक राहिला? सामान्य माणसं भरलेले असतात आसक्तीने. जसे आपण जर आसक्तीने भरलेला असू तर आपल्यामध्ये आणि त्या इतर माणसांमध्ये काय फरक राहिला? म्हणून साधक हा निरपेक्ष असतो, अनासक्त असतो, तो विरक्त असतो. म्हणून साधकाला ही गुरुपौर्णिमा शिकवते की आश्रमात आल्यानंतर तुला ज्ञान,
भक्ती आणि विरक्तीची प्राप्ती होईल. येरे आश्रमामध्ये ज्ञान भक्ती आणि विरक्ती, सेवेत नसावी आसक्ती. आणि खरोखर सेवेमध्ये आसक्ती नसते, कारण जी सेवा करतो आपण ती सेवा निरपेक्ष भावाने करत असतो. आणि अशी आसक्ती नसली, अशी भक्ती असली आणि अशा प्रकारचं ज्ञान निर्माण झालं की मग अंतःकरण शुद्धी होते. करुणी अंतःकरण शुद्धी, करुणी अंतःकरण शुद्धी होत असे गुरुचरणांची प्राप्ती. मग गुरुचरणांची प्राप्ती होते. बळकट अंतःकरणाने, दूषित अंतःकरणाने, नाना प्रकारच्या विकारांनी आणि संस्कारांनी भरलेल्या अंतःकरणाने गुरुपूजन काय होईल? गुरुपूजनासाठी अंतःकरणाची शुद्धी असावी लागते. तरच ते गुरुपद जे पादुका आहेत त्या नुसत्या पादुका नाही आहेत, त्या ते गुरुचं स्वरूप आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला शुद्ध अंतःकरण पाहिजे. आणि शुद्ध अंतःकरणाने जेव्हा आम्ही त्या गुरुला, त्या पादुकाला एक फूल जरी पाहिलं तरी ती पादुका आपल्याला भयंकर काही ना काहीतरी घेऊन जाते. असं काही चमत्कार देते ती. तेव्हा अंतःकरण शुद्धी करा. आता ही जी अंतःकरणाची शुद्धी म्हटलेली आहे ना, ती आपल्या गुरु महाराजांनी आपल्याला जी दीक्षा दिलेली आहे त्या दीक्षेवरून साधना होते. आणि त्या साधनेने, त्या क्रियांनी आपली अंतःकरणाची शुद्धी होते. आपल्याला अंतःकरण शुद्धीसाठी आता त्यांनी साधन दिलेलं आहे. जसे आपण आपले कपडे स्वच्छ धुतो बाहेरून, पण अंतःकरणामध्ये काय करतो? त्या अंतःकरणामध्ये शुद्धी होण्यासाठी साधनाच केली पाहिजे. बघा, श्री सद्गुरूंचे चरण, हे जे चरण आहे तिथे ठेवलेले पादुका म्हणजे श्री सद्गुरूंचे चरण शिवशक्तीचे असती पूर्ण. ह्या ज्या दोन पादुका आहेत, दोन चरण आहेत गुरूंचे, एकामध्ये शिव आहेत आणि एकामध्ये शक्ती आहे. शिवशक्ती युक्त असतं ते चरण असतात त्यांचे. आणि जिथं शिव आहे तिथं शक्ती आहे, आणि जिथं शक्ती आहे तिथं शिव आहे. म्हणजे प्रत्येक चरणामध्ये शिवशक्ती पूर्ण धरलेली असते. आणि म्हणूनच गुरुपादुकांची सेवा करायची म्हणजे गुरुपादुकांची पूजा करायची असते. गुरुपादुकांच्या पूजेतून आपल्याला शिवशक्तीचा परिचय मिळतो. श्री सद्गुरूंचे चरण शिवशक्तीने असती पूर्ण. तेथे नाही कसली वाण, तिथं काही कमीपणा नाही. एकदा का गुरुचरणाला तुम्ही वंदन केलं, भावभक्तीने काही वाहिलं, तर तुम्हाला ते गुरुचरण इतकं काही देईल, इतकी काही तुमच्यावर कृपा करेल की ती कृपा तुमच्याने पेलवली जाणार नाही, घेवली जाणार नाही, इतकी ती. म्हणून सद्गुरूच्या चरणांना पूजा करण्यासाठी हा असा पवित्र दिवस निवडलेला आहे. तेथे नाही कसली वाण, तृप्त होऊ द्या फुले मन. आणि मग ती शक्ती, शिवशक्ती आपल्याला जे देईल त्याने आपलं मन तृप्त होऊन जातं. आज तृप्त मनाचे लोक बाहेर दिसत नाहीत, तृप्त झालेले सगळे लोक. अहो, तुम्ही म्हणाल की आम्ही गुरुचरणांची पूजा करतो या गुरुपौर्णिमेला. आम्हीच नाही करत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे जे 3 देव आहेत, गुरुपूजन करते सर्व देव. कारण या देवांनाही गुरूंची शक्ती लाभलेली आहे. शक्तीशिवाय देव सुद्धा कार्य करू शकत नाही. म्हणून देवांनाही गुरु लागतो. भगवान रामाला गुरु लागले, सांगितले गुरु होते. भगवान श्रीकृष्णांना गुरु होते, सांगितले. हे का
वशिष्ठवादी, तेव्हा प्रत्येक जे अवतारी सत्पुरुष होऊन गेले किंवा अवतारी देव होऊन गेले त्या देवांना गुरु होते आणि त्यांनी त्या गुरुची सेवा केलेली. जिथं अवतारी देव सुद्धा गुरु पूजन करतात, गुरुची सेवा करतात, तिथं आपण कोण सामान्य गुरु सेवा आपण केली पाहिजे. बघा, ब्रह्मा विष्णू आणि शिव गुरु पूजन करती सर्व देव, सद्गुरु बिन श्रेष्ठ देव आणिक नाही असा भाव. कारण देवाला देवत्व जे प्राप्त होतं ते गुरुपूजनाने प्राप्त होतं. त्या गुरुची शक्ती त्या देवाला मिळते आणि म्हणून तो देव बनतो. आपण साधक जरी असलो, साधे मानव असलो तरी आपण देव होऊ शकतो जर या गुरुंनी आपल्यावर शक्ती प्रदान केली. या शक्तीनं आपल्याला सुद्धा देवत्व प्राप्त होत. म्हणून तेच फक्त देव झाले आणि त्यांनाच ती फक्त शक्ती लाभली असं नाहीये. जो गुरुचरणांची अशा पद्धतीनं सेवा करील आणि भक्तिभावाने पूजन करील त्याला ती दिव्यत्व देते. म्हणून तुम्हाला जर देव बनायचं असेल तर गुरुपूजन व्हायलाच पाहिजे. गुरु सेवेसाठी देख, गुरु सेवेसाठी देख विसरती तहान भूक. याला म्हणतात सेवा. खाण्यासाठी आश्रमात नाही यायचं, त्याला चांगलं खाता तर तुम्ही दररोज घरीही खाता. या ठिकाणी खाण्याचा भाव धरून किंवा कुठली आशा करून इथे यायचं नाही. या ठिकाणी सेवा भाव असला पाहिजे. तर गुरु सेवेसाठी देख विसरती तहान आणि भूक. तर आम्ही तहान आणि भूक विसरून आश्रमात राहायला पाहिजे. मिळालं चांगलं खायला तर ठीकच आहे, त्यांची कृपा. नाही मिळालं तर असतो, त्यांची कृपा, असं समजलं पाहिजे. विसरती तहान भूक, विसरले संसाराचे कष्ट. जे बाहेर जगामध्ये आम्हाला संसारामध्ये दुःख आहेत, कष्ट आहेत, त्रास आहे, ते विसरून आश्रमामध्ये यावं. गुरुदर्शनाचं महात्म्य किती मोठं आहे. हे जे गुरु महाराज बसलेले आपले गुरु संप्रदायातले सगळे गुरु, अरे यांचं दर्शन घेतल्याबरोबर आपलं कष्ट नष्ट होऊन जातात. विसरले संसाराचे कष्ट होती गुरुदर्शनी संतुष्ट. काया वाचा आणि मनाने. कशाने? काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी आणि मन. काया वाचा आणि मनाने, शरीर आणि वाणी आणि मनाने सद्गुरु चरणी विलीन होणे. काय विलीन करायचं आपल्याला? आपलं शरीर देवात. हे तुझं शरीर आहे. हे जे तू माझं 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 म्हणून राहिला ना, हे शरीर आपलं नाहीये. आणि जर आपलं असतं तर मग ते आपल्याला कशाला सोडून जाईल मरताना? हे की नाही? आतापर्यंत जेवढे लोक होते जे मेले ते आपले शरीर सांभाळून राहिले का? अरे मेल्यानंतर हे शरीर निघून जात ना. म्हणून हे शरीर आपलं नाहीये, आपलं म्हणून नाही त्याला. हे भगवंता, हे गुरुदेवा, हे तुझं शरीर आहे म्हणून शरीर अर्पण करावं गुरुला. मी म्हणा तर खरं, हे देवा हे शरीर तुझं आहे, माझं काही नाही. असं म्हणा तर खरं. कशाला माझं 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 म्हणून राहिले? ते काय तुझं आहे का? ते तू विकत घेतलंय का? तू निर्माण केलंय का? कुंभारासारखं घडवलंय का त्याला? मग तुझं कसं काय म्हणतो तू? अरे हे त्यांच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे म्हणून हे त्यांचंच आहे असं म्हणणं. तेव्हा काया वाचा आणि मनाने सद्गुरु चरणी विलीन होणे. तेव्हा शरीर सुद्धा त्याला त्या गुरुला देऊन टाकलं
आमची ही जी वाणी आहे ना ती सदैव गुरूंच स्मरण करते आणि त्यांचं स्तवन करते, त्यांचं भजन गाते. आमच्या गुरूंच मुखामधून सतत स्मरण होणं म्हणजे मुखामधून सतत भजन होणं, त्यांचं नाम घेणं हे आमची वाणी त्यांना देणं आहे. आणि मन तर स्वाभाविकच आहे, ते सूक्ष्म आहे, ते मनही देवाला अर्पण करायचं, गुरुंना अर्पण करून टाकायचं. तेव्हा काया वाचा आणि मनाने सद्गुरु चरणी विलीन होणे, नकोच आता काही मागणे. आता शरीर गेलं, वाणी गेली, मन गेलं, मग तुला काय करायचं आता? कशासाठी तू काय घेणार आहे? म्हणून काहीच नको आता मला. आणि जेव्हा अशी वृत्ती येते की मला आता काहीच नको देवा, तूच पाहिजे, तेव्हा तो देव तुम्हाला इतकं देईल की ते तुमच्याने खावणं आणि घडवणं आणि साठवता येणार, इतकं देईल तो. का तुम्ही देवाची परीक्षा घेऊन पा गुरूंची. तुम्ही जेव्हा नाही म्हणाल ना तेव्हा तो भरपूर देतो. आणि जेव्हा तुम्ही अभ्यास करताना मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे, मग ते इतकं सुद्धा देत नाही. उलट असलेलं तुमच्या कसं काढून घेतो. म्हणून देवाच्या प्रती सर्व भावाने अर्पित व्हा, अर्पण करा देवाला, मग तो तुम्हाला बघा काय देईल. बघा काय वाचा आणि मनाने सद्गुरु चरणी विलीन होणे, नकोच आता काही मागणे, सद्गुरु सेवा अखंड घडणे. काय घडायला पाहिजे? सद्गुरूची सेवा. गुरु सेवे विण रुचे न काही. आता मला काही आवडतच नाही हो. मग काय आवडतं तुला? सद्गुरु सेवा. गुरुंची सेवाच मला फक्त आवडते, बस. आता मला काही आवडत नाही. सद्गुरु सेवे विण रुचे न काही, गुरु सेवा मग सर्वच देई. ती गुरु सेवा मला सगळं पुरवते, सगळं देते. आता ती गुरु सेवे सम दुसरे नाही, गुरु सेवेला उपमा नाही. असं दुसरी कोणती गोष्ट आहे का कुठे जे सगळं देईल आपल्याला? तेव्हा गुरु सेवेला उपमा नाहीये. कुठेही अशी बाहेर अशी शक्ती नाहीये की जी आपल्याला सगळं काही देईल. परंतु ही गुरुसेवा जी आहे ती आपल्याला सगळं पुरवेल. मग परंतु तुम्ही सगळं अर्पण करा आधी. घेशी तेव्हा देशी ऐशी तुझी व्यवहाराची रीती. दुकानदार काय करतो? दुकानदार आधी तुमचे पैसे घेतो आणि मग माल देतो ना. तसा इथं भक्तीचा भाव आहे हा. तुम्ही आधी तुमच्या अंतःकरणातलं सगळं अर्पण करायचं, मग ते सगळं देते तुम्हाला. बघा, गुरुसेवे गुण रुचे न काही, गुरुसेवा मन सर्वच देई. गुरुसेवे सम दुसरे नाही, गुरुसेवेला उपमा नाही. मला न माझे भान राहे. अरे बापरे, ही काय अवस्था आहे? आता साधनेची अवस्था ही. मला न माझे भान राहे, गुरु स्मरण मध्ये अखंड राहे. माझ्या अंतःकरणामध्ये आता गुरु बसलेले आहेत आणि तेच मला अखंड आठवतात. मला आता दुसरी कशाची आठवणच होत नाही. मला न माझे भान राहे, गुरु स्मरण मध्ये अखंड राहे. गुरु स्मरण मी रंगून गाय, गुरु स्मरणी मी रंगून गाय. नित्यबोध हा सदैव राहे. नित्यबोध म्हणजे नित्य म्हणजे अखंड, बोध म्हणजे ज्ञान. अखंड ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. नित्यबोध शब्दाचा अर्थ आहे आत्मज्ञान. हे आत्मज्ञान आमचं अखंड राहतं, कारण आत्मा अखंड आहे म्हणून त्याचं ज्ञानही अखंड राहतं. तेव्हा असं संघाची वेळ संपलेली आहे. 7:30 होऊन गेलेले, भजने संपलेले. आता मला वय कधी धुवून वगैरे धुवून बघा. आणि आजच्या सत्संगाला आपण
परम